बघा किती छान फुगलेली आहे पुरी। तर तुम्ही गेस करू शकाल ही कशाची पुरी आहे तर ही आहे कंदाची पुरी। बघू शकता तुम्ही किती छान फुगलेली आहे, किती मस्त कलर आलेला आहे आणि किती मस्त छान दिसत आहे। ही बघा दुसरी पण पुरी किती छान फुगलेली आहे। आता आपण हिला काढून घेऊ। नमस्कार, मी पल्लवीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आपण आज बघूया कंदाच्या पुऱ्या। तर मी इथे घेतलेले आहे अर्धा किलोच्या जवळपास कंद घेतलेले आहे, याला रताळं पण म्हणतात। तर मी इथे आता कुकर घेतलेला आहे, आपण कुकरमध्ये रताळं शिजवून घेऊया। इथे मी थोडंसं पाणी टाकून घेत आहे, असं मीठ टाकलेलं आहे मी इथे। आणि आता कुकरचं झाकण लावून घेऊया। आता याच्या 3 ते 4 शिट्या होऊ द्यायच्या साधारण। आपल्या शिट्या झालेल्या आहे कुकरच्या। आता आपण कुकर थंड करायला ठेवून देऊ बाजूला। कुकर थंड झालेला आहे, आता आपण झाकण काढून घेऊया। बघा रताळं शिजलेले आहे। आता यांना काढून घेऊया एका ताटीमध्ये। हे बघा मी काढून घेतलेले आहे ताटीमध्ये। आता आपण याचे छिलटे काढून घेऊया वरच्या भागाचे। हे बघा अशा प्रकारे काढून घ्यायचे। हे बघा अशा प्रकारे आता आपले छिलके काढून झालेले आहे। आता आपण याला काटा चम्मचनी छान बारीक करून घेऊया, मिक्स करून घेऊया। हे बघा अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं छान। आता आपण इथे 1 वाटी कणिक घेतलेली आहे, पाऊण वाटी साखर घेतलेली आहे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। आता या वाट्यामध्ये आपण हे रताळ्याचं पेस्ट टाकून घेऊया। आणि थोडीशी साखर टाकून घेऊया। आणि थोडी कणिक टाकून घेऊया। इथे मी पूर्ण कणिक टाकणार नाही आहे, जेव्हा गरज वाटेल तेव्हा थोडी थोडी मी घेणार आहे इथे। आता थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेऊ आणि एकजीव करून घेऊ, छान मिक्स करून घ्यायचं। मला इथे आणखी थोडंसं कणकीचं पीठ लागणार आहे, मी आणखी टाकून घेणार आहे इथे। हा बघा अशा प्रकारे आपला एक डो तयार झालेला आहे। आणि याला आता थोडा वेळ राहू द्यायचं बाजूला 5 मिनिटं। मला ही पूर्ण वाटी भरून जी मी कणिक घेतलेली होती, पूर्ण कणिक मला लागलेली आहे या डोसाठी। तर तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार, तुम्ही जर रताळ्याचं प्रमाण जास्त घेत असाल तर तुम्ही कणकीचं पीठ पण जास्त वापरा आणि साखरेचं प्रमाणसुद्धा जास्त वापरा। तर आता इथे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया। हे बघा अशा प्रकारे गोळे करून घ्यायचे। आता मी बाकीचे पण गोळे करून घेते। हे बघा अशा प्रकारे मी गोळे करून घेतलेले आहे। आता आपण याच्या पुऱ्या करून घेऊया। तर पुऱ्या कशा करायच्या त्या बघूया आपण। तर बघा मी इथे एक पन्नी घेतलेली आहे, तिचे 2 भाग करून घेतलेले आहे।
यांना तेल लावून घेऊया। हे बघा अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं थोडं थोडं, दोन्ही पन्नींना तेल लावून घ्यायचं अशा प्रकारे। पूर्ण साईडला लावून घ्यायचं तेल छान व्यवस्थित, म्हणजे जेणेकरून जी आपण पुरी बनवणार आहोत ती चिकटणार नाही आणि सहजपणे निघू शकेल, यासाठी तेल लावून घ्यायचं दोन्ही साईडनी। हे बघा अशा प्रकारे। आता आपण गोळा घेऊया। इथे असं हलक्या हाताने दाबून घ्यायचा आणि आता वरून पन्नी ठेवून ज्या साईडने तेल लावलं तो साईड ठेवून हलक्या हाताने अशी पुरी बनवून घ्यायची। हे बघा अगदी हलक्या हाताने असं स्प्रेड करत न्यायचं। हे बघा, बघू शकता तुम्ही किती सहजपणे ही पुरी तयार होऊन राहिलेली आहे। बघा आपली आता पुरी तयार झालेली आहे। अशा प्रकारे तुम्ही पण करू शकता। आता आपण ही वरची जी पन्नी आहे ती हलक्या हाताने काढून घ्यायची हळूहळू। आता पुरीला काढून घेऊया। असं एका कडाने एका बोटाने काढून घ्यायचं असं, आणि अलगदपणे ती निघून जाते। आता आपण तेल गरम करायला ठेवलेलं होतं, आता पुरी टाकून घेऊया आपण तेलामध्ये। आणि हिला आपण थोडा वेळ एखादी मिनिट आपण तेला एका साईडने होऊ द्यायचं, नंतर तिला पलटवून घ्यायची। हे बघा आता आपण दुसऱ्या बाजूनी पण पलटवून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता किती मस्त टम्म फुगलेली आहे। असे एका साईडने दाबल्याने पुरी फुगते छान। आता आपण हिला काढून घेऊया। आता आपण दुसरी पुरी टाकून घेऊ। असं कडाकडाने प्रेस केल्याने पुरी छान फुगते आणि फुलून पण येते। बघा अशा प्रकारे। तुम्ही बघू शकता किती छान फुगलेली आहे। आता हिला पण काढून घेऊया, ही पण झाली आहे। आता अशा प्रकारे आपण बाकीच्या पण पुऱ्या काढून घेऊ। व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा। तर बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे। इथे पूर्ण पुऱ्या झालेल्या आहेत तळून। सोपी पद्धत आहे, अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता। थँक्स फॉर वॉचिंग। नमस्कार।